श्री स्वामी समर्थ. लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही. लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही. हाक आणि हात दिल्याशिवाय गुरु शिष्याचं नातं जुळतच नाही. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज मी तुमच्यासोबत कळश मांडणी म्हणजेच वर्षभरासाठी कुलदेवतेचा कोणत्याही देवीचा कलश मांडणी कशी करायची हे शेअर करणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. आणि हे बघा, साहित्य घेतलेलं आहे सगळं. खूप काही साहित्य लागत नाही, घरचंच लागतं. फुलाचा हार वगैरे लागतं, फुलं लागतात आणि हे तांब्याची अशी सजावट करून घेतली. म्हणजे स्वस्तिक काढलेली आहे आणि इकडून इकडून पट्टे मारलेले आहेत. तुम्ही 8 रेषा सुद्धा मारू शकता. देवीच्या कलशाला कधीही 8 रेषा माराव्या आणि अशा खालून वर जाणाऱ्या असाव्या, वरून खाली येणाऱ्या नाही, खालून वर जाणाऱ्या असाव्या. चला, हे मांडून घेतलेलं आहे. दिवा तयार केलेला आहे आणि जिथं कलश मांडणी करायची आहे ना तिथं कलश घेतलेला आहे. कलशावर स्वस्तिक काढलेला आहे. स्वस्तिकची पूजा केलेली आहे. एक पाट ठेवलेला आहे, पाटावर तांब्या ठेवलेला आहे. तर त्या अगोदर दिव्याची पूजा करायची आहे. दिवा स्थापन करायचा आहे. एका वाटीमध्ये दिवा ठेवलेला आहे, तुपाचा घेतलेला आहे. त्याखाली तांदळाची रास केलेली आहे. कोणताही तुपाचा दिवा करताना, तुळशीला पण दिवा लावताना त्याखाली तांदळाची रास करायची असते. कारण आपल्या दरवाजातून लक्ष्मीचे आगमन होत असते आणि लक्ष्मीला तांदूळ खूप आवडते. तांदूळ हे लक्ष्मीचे प्रतीक असते. त्यामुळं तांदळाची रास करून तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि विधीनुसार दिव्याची पूजा केलेली आहे. अगरबत्ती लावलेली आहे. आता या तांब्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी टाकलेली आहे. आता त्या सुपारीची आणि 1 रुपयाच्या नाण्याची पूजा करायची आहे. 1 रुपयाचं नाणं म्हणजे लक्ष्मी आहे आणि सुपारी म्हणजे गणपतीचं प्रतीक आहे. चला, आता पूजा केलेली आहे. हळदी कुंकू फूल वाहिलेलं आहे. त्यामध्ये पाणी ओतायचं आहे. 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे किंवा आपल्या कुलदेवतेचा मंत्र 11 वेळेस म्हणून यामध्ये पाणी ओतायचं आहे. बाजूला खाऊची पाने लावायची आहेत. म्हणजे नागवेलीची पाने विकत भेटतात, ती पाने लावायची आहेत. 5 लावा, 7 लावा, जितके भेटतील तितके लावू शकता, 5 किंवा 7. तर आता 5 पानं लावलेले आहे. श्रीफळ तयार करून ठेवलेलं आहे. श्रीफळाला दोऱ्यांनी 5 वेळेस वेढा घालून दोरा गुंतलेला आहे आणि त्यावर श्रीफळ ठेवलेला आहे आणि हार घातलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही फुलाचा हार असेल तर फुलाचा हारसुद्धा घालू शकता. आता जिथं कुठं कळस मांडायचा आहे तिथं मी जागा स्वच्छ केलेली आहे. स्वच्छ कपडा टाकलेला आहे आणि त्यावर तांदळाचं स्वस्तिक, तांदूळ काढून कुंकवानं स्वस्तिक काढलेलं आहे. तुम्ही अष्टकमलसुद्धा काढू शकता. तर त्यावर मी तांब्या स्थापन केलेला आहे. म्हणजेच आपल्या कुलदेवतेचा कलश स्थापन केलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीनं. आणि कुलदेवतेचा कलश स्थापन केल्याच्या नंतर लाल फूल वाहिलेलं आहे आणि थोडीशी कलशाभोवती फुलं मी सजावट करणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला देवतेच्या कलशाची स्थापना करायची आहे. आता उद्या गुरुवार आहे, पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दिवशी करू शकता, शुक्रवारी किंवा मंगळवारी. ह्या 2 वारी तुम्ही कलशाची स्थापना करू शकता. आषाढ महिन्यात अजिबात करायची नाही, कारण कोणतेही शुभ काम श्रावण महिन्यापासून सुरुवात करू शकता. कोणतेही शुभ काम आषाढ महिन्यात करीत नाहीत, त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये करायची नाही. श्रावण महिन्यात किंवा उद्याची जी पौर्णिमा आहे तेव्हा पण करू शकता, कारण देवीची ही पौर्णिमा असते. तुम्ही कोणत्याही देवीचा कलश मांडणी करा, तर अशा पद्धतीने कलश मांडणी करा. हे कलश मांडण्याचे खूप फायदे आहेत आणि घरावर आपल्या जे काही संकट येतं ते कुलदेवता आपल्यावर घेते आणि आपल्या घराचं रक्षण करते. आता बाकीची माहिती आहे तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशा पद्धतीने वर्षभरासाठी कुलदेवतेच्या लक्ष्मीच्या, महालक्ष्मीच्या कलशाची मांडणी करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, स्वामी सेवा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.